नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये एक आगळी वेगळी अशी वडी पाहणार आहोत। तर ही वडी 2 ते 3 दिवस छान टिकते, तसेच जर वाफवलेली असेल तर 8 ते 10 दिवस ही छान टिकते। तर ही कुरकुरीत खमंग अशी वडी पाहणार आहोत। तर ह्या वडीसाठी आपण कोणतीही कोथिंबीरची वडी किंवा पालक वडी तसेच आळू वडी न बनवता शिल्लक राहिलेल्या चपातीपासून ही वडी पाहणार आहोत। तर ही वडी बनवण्यासाठी अशा प्रकारे अतिरिक्त ज्या चपात्या असतात किंवा ताज्या चपात्या पूर्णपणे थंड झालेल्या असाव्यात। तर त्यासाठी वाटण बनवणार आहोत। हिरवी मिरची, आलं, लसूण आपल्या आवडीनुसार घेणे, तसेच 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा पाणी न टाकता ह्याचे वाटण बनवून घ्यायचे आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ घेणे, तसेच अर्धा वाटी तांदळाचे पीठ, तसे इथे आवडीनुसार आपल्याला मसाले वापरायचे आहेत। तर इथे हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा, हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा, गरम मसाला अर्धा लहान चमचा, धने पावडर 1 लहान चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे 1 वाटी, मीठ टाकलेले आहे चवीनुसार, तसेच आवडीनुसार ह्यात तीळ टाकायचे आहे। तर इथे मी 2 चमचे तीळ टाकलेले आहेत। तुम्हाला जर काळे तीळ वापरायचे असतील तर वापरू शकता। तसेच जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओव्याचे जे वाटण केले होते ते ह्यामध्ये मिक्स करून आपल्याला आळू वडीला जसे बॅटर बनवतो त्याप्रमाणे असे सरसरीत असे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। पीठ भिजवून झाल्यानंतर ज्या आपण चपात्या घेतलेल्या आहेत त्याला आपण जसे आळू वडीला हे बॅटर लावतो त्याप्रमाणे हे बॅटर ह्या चपातीला अशा प्रकारे एकसारखे सगळ्या बाजूने लावून घ्यायचे आहेत। जसे आपण आळू वडी गुंडळतो त्याप्रमाणे चपातीचाही असा रोल बनवून घ्यायचा आहे। आणि हे रोल बनवून आपल्याला चाळणीवर ठेवून 8 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। आणि हे रोल वाफवून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेणे आणि थंड झाल्यानंतरच अर्ध्या इंचावर अशा प्रकारे कट करून ह्याचे वड्या बनवून घ्यायच्या आहेत। तर हे वाफवलेले रोल 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये छान राहतात। तसेच तळलेल्या ही वड्या अक्षरशः 5 ते 6 दिवस तशाच कुरकुरीत छान राहतात। तुम्ही ह्या स्टोरही करून ठेवू शकता। आणि छान कट करून झाल्यानंतर गरम कडकडीत तेलामध्ये मध्यम आचेवर ह्या वड्या आपल्याला सोनेरी रंगावर तसेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर ह्या वड्या अजिबात तेलकट बनत नाहीत, चवीला अप्रतिम लागतात, कोणीही ओळखणार नाही ह्या वड्या कशाच्या आहे। तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। तर ह्या वड्या तळल्यानंतर 4 ते 5 दिवस तशाच कुरकुरीत छान राहतात। तसे जे आपण शिजवलेले रोल आहे ते फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवसही अतिशय छान टिकतात। तर नक्की अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या किंवा उरलेल्या चपातींपासून ह्या वड्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर ह्या वड्यात तुम्ही कांद्याला तिखट मीठ लावून किंवा कोणत्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता। ह्या वड्या नुसत्याही अतिशय अप्रतिम लागतात। तेव्हा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला खरंच कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।